नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जून 2024 म्हणजे आज झालेला ग्रामसेवक भरती 2024 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राइब करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2.5 वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी असतो। प्रश्न क्रमांक दुसरा, धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात? धवल क्रांतीचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वर्गीस कुरियन या व्यक्तीस धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक तिसरा, अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे? अटल पेन्शन योजना कोणत्या वयोगटासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 18 ते 40 या वयोगटासाठी अटल पेन्शन योजना आहे। प्रश्न क्रमांक चौथा, नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली? नमो शेतकरी महासन्मान योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 28 जुलै 2023 या दिवशी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू झाली। प्रश्न क्रमांक 5, वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नायट्रेट या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन घेतात। प्रश्न क्रमांक 6, खरीप हंगामातील पिके कोणती आहेत? खरीप हंगामातील पिके खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वरील सर्व म्हणजे कापूस, मका, बाजरी हे तिन्ही खरीप हंगामातील पिके आहेत। प्रश्न क्रमांक 7, माहिती तंत्रज्ञान मोहिमेचे अंमलबजावणी कधी झाली? माहिती तंत्रज्ञान मोहिमेची अंमलबजावणी कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 17 ऑक्टोबर 2000 या वर्षी माहिती तंत्रज्ञान मोहिमेची अंमलबजावणी झाली। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत आणि भारतातील पहिल्या महिला सावित्रीबाई फुले हे शिक्षिका आहेत। प्रश्न क्रमांक 9, प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर भाऊ महाजन हे प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 10, मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 11, मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वाळू या कणांचे प्रमाण जास्त असल्यास मातीमध्ये जमीन हलकी व नापीक असते। प्रश्न क्रमांक 12, 2020 साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश व महासत्ता बनेल
हे विधान कोणी केले होते? 2020 साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश व महासत्ता बनेल हे विधान कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020 साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश बनेल व महासत्ता बनेल हे विधान केले होते. प्रश्न क्रमांक 13 IMB कंपनीने त्याचा पहिला संगणक कोणत्या वर्षी तयार केला होता? IBM कंपनीने त्याचा पहिला संगणक कोणत्या वर्षी तयार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1950 साली IBM कंपनीने त्याचा पहिला संगणक तयार केला होता. हा पेपर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट शिफ्टमध्ये.